नमस्कार, मी संजय वरकड. आपण सध्या न्यूज यात्रा पाहत आहात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. एकनाथ शिंदे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, तर श्रीकांत शिंदे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. आणि या दोन्ही ठिकाणी पक्षामधील गटबाजी किती मोठ्या प्रमाणात उफाळून आलं त्याचं प्रत्यंतर या दोघांनाही आलेलं आहे. धाराशिवमध्ये तर भारतीय जनता पक्षासोबत हा गट श्रीकांत शिंदेंचा इतका मिसळलेला आहे की तो भाजपचाच एक शाखा असल्यासारखं काम करतो आहे, असं तिथं आरोप होतो आहे. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. संजय शिरसाट यांच्या विरोधातला जो गट आहे त्या गटाला भारतीय जनता पक्षातून हवा मिळत आहे, अशी एक चर्चा आता सुरू झालेली आहे. अर्थात त्यामध्ये किती तथ्य आहे हे येणारा काळ ठरवेल. प्रत्यक्षात मात्र या पक्षामधील जी अंतर्गत गटबाजी आहे त्याचा पुरेपूर फायदा भारतीय जनता पक्ष घेतही आहे किंवा त्यांना होतही असं आपल्याला म्हणता येईल. धाराशिव जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गटबाजी उफाळून आलेली आहे की तिथं शिवसेनेमध्ये 2-3 गट पडलेले आहेत. एक तर आमदार तानाजी सावंत यांचा एक गट आहे असं म्हटलं जातं. दुसरा माजी आमदार ज्ञानराज चौगुलेंचा, आणि तिसरा गट जो आहे तो मूळ शिवसेनेचा गट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण या मूळ शिवसेनेच्या गटाने धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रचंड मेहनत घेतली ती भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये जिल्हा परिषद कशी जाईल यासाठी, आणि त्यामुळंच आपल्या पक्षाचं काम सोडून भाजपसाठी काम करणाऱ्या या पक्षावर कारवाई करावी अशी मागणी तिथं जोर धरू लागलेली आहे. आणि अर्थातच मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याच्या वेळी या गटाच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी अक्षरशः स्थानबद्ध केलेलं आहे. आता गंमत अशी आहे की एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत, आणि साताऱ्यामध्ये जर आपण बघितलेलं असेल की त्यांच्या पालकमंत्र्यावर पोलिसांनी लाठीमार केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या जवळच्या लोकांना पोलिसांनी अक्षरशः फोडून काढलं होतं. आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पोलिसांनी प्रचंड म्हणजे त्यांचे अधिकार वापरून एकनाथ शिंदेंच्या बाजूनं असलेले म्हणा किंवा त्यांच्या पक्षातील लोकांना स्थानबद्ध केले, आणि त्या ठिकाणी भाजपच्या जवळच्या असलेले जे लोक आहेत त्यांनी एकनाथ शिंदेंचं तिथं स्वागत केलं. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये या दोन पक्षाचं एकूण हातात हात घेऊन जे पुढे वाटचाल चालू आहे तर ती कुठं पायात पाय घालते आहे हे आता आपल्या सहज लक्षात येईल. एकतर अशा पद्धतीनं आपण विश्लेषण केलं तर त्यांना हे अजिबात पटत नाही, आवडतही नाही. मात्र वस्तुस्थिती आहे आणि ती नाकारता येत नाही, हे त्यांना कधीतरी कळेल, किंवा कळलं असेल तरी ते जाहीरपणे कबूल करू शकत नाही असं आपण म्हणूयात. या दोनही जिल्ह्याचं उदाहरण आपण यासाठी देतो आहोत की मराठवाड्यामध्ये मूळ जी शिवसेना होती किंवा आहे त्या शिवसेनेचं अक्षरशः लोकसभा निवडणूक वगळता इतर निवडणुकांमध्ये पानिपत झालेलं आहे. त्यामुळं लोकसभेमध्ये सुद्धा एकच जागा त्यांना मिळालेली आहे युतीला, पण ठीक आहे, ती एक जागा शिवसेनेची आहे आणि एकनाथ शिंदेच्या पक्षाची आहे असं आपल्याला म्हणता येईल. महाराष्ट्रात सगळीकडे पराभूत होत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा खासदार विजय झाला होता. आता या विजयानंतर खरं तर या पक्षाने ज्या पद्धतीनं पक्ष बांधणीसाठी अहोरात्र कार्यक्रम सुरू केलेले आहेत तर ते वाखाणण्यासारखे आहे एकनाथ शिंदेच्या पक्षाने. पण त्यांच्या पक्षातील गटबाजी ठिकठिकाणी चव्हाट्यावर येत आहे. आणि गंमत अशी आहे की या सगळ्या गटबाजीचा एक गट जो आहे तो भारतीय जनता पक्षाच्या इतक्या निकट आहे की कोणत्या क्षणी तो टुनकून भाजपमध्ये उडी मारेल याचा काही भरोसा राहिलेला नाही. त्यामुळं एकनाथ शिंदेंना या पुढच्या काळामध्ये खूप कसरत करावी लागणार आहे की आपले कार्यकर्ते हे आपल्यासोबत ठेवायचे आणि अंतर्गत वाद मिटवायचा, ही तारेवरची कसरत त्यांना करावी लागणार आहे. आधी शिवसेनेमध्ये संपर्क नेतेपद फार महत्त्वाचं मानलं जात होतं. त्या निमित्तानं आता एकनाथ शिंदेंनीसुद्धा संपर्क नेतेपद नेमलेले आहेत. पण संपर्क नेते येऊन काय करतात की साधारणपणे कोण कोणाशी भांडतं, कोण कोणाशी रुसतं, कोणाकोणाचे रुसवे फुगवे आहे याचा एक अहवाल घेतो आणि ते पक्षश्रेष्ठींना, म्हणजे आता अर्थातच श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदेंकडे ते अहवाल जातात. आणि नंतर त्या अहवालाचं पुढं काय होतं आणि नंतर ते काय कारवाई होती हा एक मोठा प्रश्न आहे. अब्दुल सत्तार काही काळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत. त्यांच्यामध्ये आणि संजय शिरसाट यांच्यामध्ये सुद्धा बेबनाव आहे, तो काही लपून राहिलेला नाही. परवाच्या एका बैठकीमध्ये तर दोघांची खुर्ची शेजारी शेजारी होती, पण मात्र एक शब्दही दोघांनी संवाद साधला नाही. किमान पक्षाचा एक काय मेसेज जातो लोकांमध्ये त्याचं भान ठेवून या दोघांनी लोकांसमोर खोटं का होत नाही बोलायला हरकत नव्हती. पण ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न आहे, आपण सल्ला देणारे कोण. पण असं एक आहे की स्ट्रॅटेजिकली जेव्हा राजकारणामध्ये म्हटलं जातं की आपलं भांडण चार चौघात आणू नये, तर तसं त्यांना करता आलं असतं. एवढं बोलण्याचा मात्र आपल्याला नक्कीच अधिकार आहे, पण तेही झालेले नाही आहे.
सत्तार आणि संजय शिरसाटांचं भांडण आहे. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी तर थेट आरोप केलेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये, आणि तोही श्रीकांत शिंदे यांच्या समक्ष त्यांनी आरोप केला की आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही. आणि संजय शिरसाटांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं की खोटं बोला पण रेटून बोला, असा कार्यक्रम सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुरू आहे. आणि त्याचे पडसाद आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उमटत राहणार आहे. आणि संजय शिरसाटांनी सुद्धा एक विनंती केली श्रीकांत शिंदेंना, किंवा एक चॅलेंज दिला असं आपण म्हणूया, की तुम्ही 2 तटस्थ माणसं पाठवा आणि इथं नेमकं काय चाललं आहे याची माहिती घ्या. आता कोणीही दोन्ही माणसं आले तर शेवटी ते अहवाल कसा देतात आणि अहवाल काय देतात ह्या झाल्यानंतरच्या गोष्टी. पण इथं इतकं बिनसलेलं आहे या पक्षामध्ये, हे मात्र चव्हाट्यावर आलेलं आहे. आता भारतीय जनता पक्ष हा आमच्या कामात ढवळाढवळ करतो आहे आणि आमच्या पक्षात हात घालतो आहे असं म्हणण्याचं धाडस एकनाथ शिंदेंकडे अजिबात दिसत नाही. मुळामध्ये साताऱ्यामध्ये सुद्धा जे घडलं ते खूपच वाईट होतं, की देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की गृह खातं माझं आहे, आणि देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की मंत्रिमंडळामध्ये फक्त मुख्यमंत्रीच महत्त्वाचा असतो, बाकीचे मंत्री वगैरे नावाला असतात. त्यामुळे शंभूराज देसाईंसारखा पालकमंत्री मार खातो आणि आपलं हाताला झालेलं फ्रॅक्चर म्हटले नव्हते ते, पण बोटाला बँडेज बांधून विधानसभेमध्ये जाऊन ते बँडेज दिवसभर घेऊन फिरताना आपण पाहिलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा माजी महापौर विकास जैन, जे अत्यंत खरं म्हणजे 1-2 वेळेस सोडलं तर ते फार असं काही वादात पडत नाही, पण त्यांचं पण हाड पोलिसांनी मोडलं. आणि इथं तर धाराशिवमध्ये तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्धच केलं. त्यामुळं ह्या शिवसेनेमध्ये सत्ताधारी पक्षामध्ये आहेत का विरोधी पक्षामध्ये बसलेलो आहे असा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांना पडलेला आहे. कदाचित ते एकनाथ शिंदेंपर्यंत ही गोष्ट सांगणार नाहीत, पण आपण विरोधी पक्षामध्ये आहोत की सत्ताधारी पक्षामध्ये आहोत असा अनेक ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांना प्रश्न पडलेला आहे, आणि त्याचं उत्तर अर्थातच एकनाथ शिंदे यांनाच द्यावं लागणार आहे. भारतीय जनता पक्ष धाराशिव जिल्ह्यामध्ये राणा जगजितसिंह यांच्या नेतृत्वाखाली काम करतो, आणि तिथं एक गट शिवसेनेचा त्यांच्याच आधिपत्याखाली आहे असं एक आरोप दुसऱ्या शिवसेनेचा गट करत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा जो गट पालकमंत्र्याच्या विरुद्ध आहे तो भाजपच्या खूप निकटचा आहे असं म्हटलं जातं. अर्थात याच्यामध्ये तथ्य आहे नाही हा येणारा काळ ठरवेल. मी हे छत्रपती संभाजीनगरच्या बाबतीत यामुळे बोलतो आहे की तिथं राजेंद्र जंजाळ हे उपमहापौर आहेत, आणि ते मागच्या निवडणुकांपासून सगळ्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेंच्या पक्षासाठी झटून काम त्यांनी केलेलं आहे. त्याबद्दल काही संशय मला तरी म्हणजे मी जी ग्राउंड रिपोर्ट घेतलेला आहे ते तसं दिसतं आहे. पण तरीसुद्धा संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, आणि याचा फायदा महापौर उपमहापौर जेव्हा 2 पक्षाचे असतात, भाजपचे आणि शिवसेनेचे, ते आणि एकेकाळचे मित्र असतात, जुने मित्र असतात, तर त्यावेळी या सगळ्या गोष्टींची आदानप्रदान सगळीकडे होत असते. आणि त्याचा मात्र फटका पुढच्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा एकनाथ शिंदेंच्या पक्षाला बसू शकतो. अर्थात ठाण्यामध्ये, साताऱ्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, धाराशिवमध्ये जे प्रकार घडत आहेत तेच बुलढाण्यामध्ये सुद्धा घडत आहेत, आणि बुलढाण्यामध्ये भाजप आणि शिवसेना प्रचंड एकमेकांना भिडत आहे याचाही प्रत्यंतर तिथं आलेलं आहे. आणि तिथलं भांडण तर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्याच्यावर आपण स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत, कारण तो विषय फार वेगळा आहे. तिथले आमदार संजय गायकवाड आणि भाजपच्या जिल्हा प्रमुखांमधला तिढा काही त्याला सुटत नाही, आणि तिथलाही एक गट हळूहळू आता भाजपकडे सरकतो की काय भविष्यामध्ये याची शक्यता नाकारता येत नाही. पण काही का असेना, 2 पक्ष आधी एकत्र आले होते, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यासोबत आला, आणि महायुतीचं हे सरकार डबल इंजिनचं सरकार, ट्रिपल इंजिनचं झालेलं आहे. पण 3 तिघाडा आणि काम बिघाडा असं काय म्हणतात ते, खरं म्हणजे अशा गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही. पण जे म्हटलं जातं ते आपण बोलतो, कारण असं काही खरंच घडू लागलं का? आणि शिवसेनेमधल्या एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांना आपण विरोधी पक्षामध्ये आहोत असं वाटायला लागलेलं आहे का? याचा तपास एकनाथ शिंदेंनीच करायला पाहिजे, आणि त्याच्यावर ठोस भूमिका घ्यायला पाहिजे ही त्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. वेळप्रसंगी ते चॅनलवर येऊनसुद्धा बोलायला सुरुवात करतील, तेव्हा मी हा व्हिडिओ पुन्हा आपल्याला दाखवेल. तोपर्यंत आपण थांबूयात. आपण न्यूज यात्राला खूप चांगला प्रतिसाद देत आहात, असाच प्रतिसाद देत राहा. बेल आयकॉनवर क्लिक करा, चॅनल सबस्क्राईब करा, आणि पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.